नमस्कार. टाइप 2 डायबिटीज बद्दलच्या व्हिडिओ प्रश्नांच्या शृंखलेमधला आजचा पुढचा प्रश्न आहे, की ठीक आहे, आम्हाला समजलंय की आम्हाला प्री डायबिटीज किंवा डायबिटीज या आजाराची सुरुवात झाली आहे. तर कुठल्या चाचण्या करणं आवश्यक आहे आणि त्या चाचण्या का कराव्यात? त्यातनं आपल्याला काय समजणार आहे? हे फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की आपण पॅकेजेस मध्ये जाऊन काही टेस्ट करून घेतो आणि बऱ्याचदा आमच्या लक्षात येतं की त्यातले काही गोष्टी कोणी पाहतही नाही. तो एक बंच ऑफ पेपर आपण घेऊन फिरत असतो. छोट्या मोठ्या गोष्टीच असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यापेक्षा जर आपण समजून घेतलं की डायबिटीज मध्ये कुठल्या तपासण्या निश्चित करणं आवश्यक आहे आणि त्या तपासण्यांमधनं आपल्याला काय समजणार आहे, तर मला वाटतं आपण डायबिटीस या आजाराची माहिती व्यवस्थित घेऊ शकू, समजून घेऊ शकू की आपण काय प्रॉब्लेम मध्ये आहोत, आपण कॉम्प्लिकेशन्स आपल्याला झालेत का नाही झालेत, आणि आपले शरीर घसरणीवरती आहे का स्थिर आहे. सगळ्यात कॉमन टेस्ट जी आपण सर्वजणांना माहिती आहे ती आहे फास्टिंग शुगर आणि पोस्ट लंच शुगर किंवा पोस्ट प्रँडियल शुगर, म्हणजे खाल्ल्यानंतरची 2 तासाची शुगर आणि फास्टिंग शुगर. ही टेस्ट आपण सालाबादाप्रमाणे ऐकलेली आहे, सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा आम्ही पाहतो की पेशंट एक रॅन्डम ब्लड शुगर करतो आणि त्यावर त्याचं ग्लुकोज नियंत्रण सुरू असतं. कृपा करून नुसतं रॅन्डम शुगरवर ग्लुकोज नियंत्रण करू नका, कारण फास्टिंग शुगरचं वेगळं महत्व आहे. म्हणजे जेव्हा आपण 6, 7, 8 तास काही खात नाही, अशा वेळेला आपल्या रक्तातली शुगर कशी आहे, आणि विशिष्ट खाल्ल्यानंतर, मग तो नाश्ता असू दे, दुपारचं जेवण असू दे, रात्रीचं जेवण असू दे, खाल्ल्यानंतर 2 तासांनी ची शुगर का महत्वाची असते, की खाल्ल्यानंतर आपली बॉडी किती ग्लुकोज वापरते ते त्याच्यातनं कळतं. जेव्हा आपण रॅन्डम शुगर करतो, काही वेळेला करावी लागते, नाही असं नाही, कधी कधी शुगर डाऊन होते, हायपोग्लायसेमिया होतो, की आपल्यालाही उत्सुकता असते, आता मी हे खाल्लं तर मी शुगर करून पाहू का. पण ती त्यावेळेची शुगर असते, त्यातनं माहिती जशी पाहिजे तशी नाही समजत. लक्षात ठेवा की फास्टिंग आणि पीपी शुगर ह्याला पर्याय नाही, ते करायलाच पाहिजे. दुसरी टेस्ट जी आहे ती आहे HbA1c, म्हणजे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. आता ही टेस्ट आपल्याला गेल्या 2.5-3 महिन्याची ऍव्हरेज शुगर सांगते. ऍव्हरेज शुगर ह्याचा अर्थ आपण दररोज फास्टिंग पीपी तर नाही करणार आहोत, आपण दिवसातनं 10-100 वेळा तर शुगर नाही करणार आहोत. त्यामुळे आपण काय खाल्लं, कधी खाल्लं, किती खाल्लं, कधी जास्ती होते, कधी कमी होते, गेल्या 3 महिन्यात सरासरी माझी शुगर कशी होती, हे आपल्याला HbA1c सांगते. HbA1c 5.5च्या आत असेल तर तो योग्य आकडा आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. 5.5 आणि 6.5च्या मध्ये असेल त्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो. म्हणजे इथे आपल्या शुगरच्या वापराचा, म्हणजे आपल्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे आणि आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, त्याला आपण प्री डायबिटीस म्हणूया. आणि 6.5 क्रॉस झाली जर HbA1c ची व्हॅल्यू, त्याला आपण डायबिटीस झाला असं समजायचं आहे. बऱ्याचदा 6.5-7च्या पॉइंटवरती फास्टिंग आणि पीपी शुगर मध्ये खूप फारशी वाढ झालेली नसते, त्यामुळे आपण तो रिपोर्ट बघून फार खुश असतो आणि आपल्याला डायबिटीस झालेला नाहीये असं समजतो. पण कुठलीही गोष्ट अचानक होत नाही, समजून घ्या, हळूहळूच होते, आणि लक्ष दिलं तर आपण ती वाईट गोष्ट होऊ नाही द्यायची. म्हणून HbA1c वाढतो आहे किंवा त्या रेंजमध्ये आहे हे बघून आपल्याला निश्चित त्याच्यावरती काम करायला पाहिजे. तिसरा जो रिपोर्ट आहे त्याला आपण CGMS असं म्हणूया, त्याला आपण कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम असं म्हणूया. हा एक छोटासा सेन्सर येतो जो हातावरती आपण बसवतो, तो काही दुखत नाही, त्यामध्ये एक प्लास्टिकचा कॅन्युला असतो आणि एक सेन्सर बाहेरनं आपल्याला त्याचं रिडिंग घेण्यासाठी असतो. हा सेन्सर बसवल्यानंतर दर 15 मिनिटांनी तो शुगरची नोंद घेतो, असं दिवसातून तो 96 वेळा करतो, आणि एकदा बसवलेला सेन्सर हा 14 दिवस चालतो. ह्या सेन्सरमुळे
आपल्याला दिवसभराची फक्त नाही तर रात्रीच्या वेळी आपली शुगर कशी चालली आहे, आपली शुगर कुठल्या खाण्याने किती वाढते, रात्री डाऊन होते का, सो हायपोग्लायसिमियाचा धोका होतो का, आणि नक्की मला हा पदार्थ खाल्ल्यानंतर चालतो का, हे अगदी सोप्या आणि सहजरित्या समजतं. सो हा सेन्सर लावणं अशा वेळेला आवश्यक असतं की आपण औषधं पण घेतोय किंवा शुगर्स खूप हाय आहेत आणि आपल्यालाही जाणून घ्यायचंय की आपल्या बॉडीला नक्की कुठलं अन्न पदार्थ सूट होणार आहे आणि कुठलं नाही. सो कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग ही टेस्ट अतिशय महत्वाची आहे. त्यानंतरच्या ज्या काही टेस्ट आहेत ज्या महत्वपूर्ण आहेत त्यापैकी आहे व्हिटॅमिन डी ची मात्रा. असं पाहण्यात आलंय की ज्यांचं व्हिटॅमिन डी लेवल्स खूप कमी असतात त्यांना डायबिटीस नियंत्रणामध्ये नेहमीच प्रॉब्लेम असतात. सो व्हिटॅमिन डी ची मात्रा 70-80-90च्या लेवल पर्यंत राहणं हे फार महत्वाचं आहे जर आपल्याला योग्य ती डायबिटीस नियंत्रणाची अपेक्षा आपण करतो आहे तर. किडनीचे फंक्शन्स त्याला ब्लड युरिया क्रिएटिनिन युरिक ऍसिड, लिव्हर फंक्शन्स बिलिरुबिन एसजीओटी एसजीपीटी, लिपिड प्रोफाईल, सीआरपी शरीराचं इन्फ्लमेशनचं प्रमाण, लघवीची रुटीन तपासणी, थायरॉइडची तपासणी, ह्या तपासण्या अत्यंत गरजेच्या आहेत प्रत्येक टाईप 2 डायबिटीसमध्ये. त्यातनं बरेचसे इतर प्रॉब्लेम्स डायबिटीसमुळे झालेले किंवा होणारे आपल्याला समजून येतात आणि आपल्याला योग्य ती काळजी घेता येते. त्यानंतरची जी महत्वाची टेस्ट आहे ती आहे इन्सुरेस म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. सो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, जसं आपण मागच्या प्रश्नामध्ये इन्सुलिन बद्दल ऐकलं की माझं शरीर जे इन्सुलिन तयार करतंय ते चांगल्या प्रतीचं करतंय का आणि ते योग्यरित्या काम करतंय का, म्हणजे मला इन्सुलिन रेझिस्टंट आहे का. सो इन्सुलिन रेझिस्टन्सची ही मशीनची तपासणी आहे जी आपल्याला सांगते की आपल्या शरीरामध्ये जर आपण स्थूल आहोत आणि इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तर निश्चित प्रमाणात आपल्याला आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. त्यानंतर रक्तातली इन्सुलिनची चाचणी बऱ्याचदा ही टेस्ट केली जात नाही आणि महत्वाची आहे समजण्यासाठी की बॉडी इन्सुलिन इफेक्टिव्हली तयार करतंय, जास्ती करतंय, कमी करतंय. सो इन्सुलिन आणि सी पेप्टाइड ह्या टेस्ट कधी कधी फार महत्वाच्या असतात. अशा वेळेला जेव्हा एखादा बारीक माणूस माझ्याकडे येतो, तरुण माणूस आहे आणि LADA म्हणजे लेटंट ऑटो इम्युन डायबिटीस हा अशा लोकांमध्ये असतो, तिथे इन्सुलिन फार कमी तयार होतं आणि ह्या पेशंटना उशिरा आलेल्या डायबिटीसमुळे बऱ्याचदा औषधं सुरू होतात आणि नुसती औषधं देऊन त्यांचं नुकसान होतं कारण हा एक ऑटो इम्युन आजार आहे. सो जर त्याचं निदान अगदी सुरुवातीच्या वेळेला झालं, जर आपल्याला दिसलं की त्याचं सी पेप्टाइडचं प्रमाण कमी आहे, इन्सुलिनचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळं या व्यक्तीला डायबिटीस आहे, तर आपल्याला योग्य ती ट्रीटमेंट ह्या व्यक्तीला देता येईल आणि त्याची ऑटो इम्युनिटी आपल्याला कमी करता येईल. त्यानंतरची जी टेस्ट आहे त्याला आपण पेरिस्कोप किंवा DARAP म्हणजे डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स या ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी टेस्टिंग असते, वॅस्क्युलर टेस्टिंग असते. ही आपल्याला आपल्या रक्तवाहिन्या किती डॅमेज झाल्या आहेत, आपल्या नर्व्स किती डॅमेज झाल्या आहेत, आपली ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम किती खराब झाली आहे, आपली हाडांची घनता कशी बिघडली आहे, आपलं हृदयाच्या वेग आणि ठोके ह्याच्यावर काय परिणाम झालाय. कारण आपल्याला माहिती आहे की अचानक मृत्यू हा हृदयाच्या अरिथमियामुळे होतो. बऱ्याचदा आपण एक्सरसाइजला जातो किंवा आपण ऐकतो की अमुक अमुक मुलगा एक्सरसाइज करत होता, तो एक्सरसाइज करताना कुसळला आणि त्यामुळे प्रॉब्लेम झाले. प्रॉब्लेम्स कधी अचानक होत नाहीत, त्याच्या मागचं कारण असतं आणि त्याचं एक कारण हा डायबिटीज, स्थूलता, ऑटोनॉमिक डिस्फंक्शन नेहमी आहे. आणि ह्या व्यक्तीला ऑटोनॉमिक डिस्फंक्शन आहे की नाही, त्याची सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम नीट काम करते की नाही, ही DRAP ह्या टेस्टने, ही एक मशीनची टेस्ट आहे, ह्याच्यावरनं आपल्याला समजतं. त्याचबरोबर ECG आणि जर आपल्याला चालताना दम लागणं किंवा छातीत दुखणं ही तक्रार असेल तर एक स्ट्रेस टेस्ट करून घेणं म्हणजे हृदयाची कपॅसिटी कशी आहे, त्याचबरोबर 2D एको
बेसलाईन करून घेणं हे फार महत्वाचं आहे. सो आत्ता आपण जे डिस्कस केलं, आपण ज्या टेस्टवर चर्चा केली, ह्या सगळ्या टेस्ट सर्वांनाच करायला पाहिजेत असं नाही. पण प्रत्येक टेस्टचं महत्व आहे ते समजून घेऊन त्या टेस्ट जर आपण केल्यात तर त्यातनं बरीच माहिती मिळते आणि डायबिटीज योग्यरित्या मॅनेज करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो. धन्यवाद.